पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे होती 3 धावा. 143 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 3 धावा. वेगवान गोलंदाज पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी वेगवान, अगदी वेगावरती स्वार होऊन तिथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर लगेचच आपण इथे स्पिन अटॅक, इथे आपल्याला स्पिनर गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये देखील इथे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परीक्षित गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय. परीक्षित पहिला चेंडू इथे हेलिकॉप्टर पद्धतीने ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. परीक्षित इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. तर एमईएस संघ देखील तितकाच ताकदवान आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर तितकेच ताकदवान आहेत. आतापर्यंतचा प्रवास त्यांचा देखील अगदी आपल्याला पाहायला मिळाला. विस्फोटक बॅटिंग करण्यासाठी माहिरत असलेले हे दोन्ही बॅटर सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यासाठी सज्ज आहेत. 143 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची आहेत. इथे विकेटवरती चांगली पार्टनरशिप करत असताना मोठी धावसंख्या देखील त्यांना उभी करावी लागणार आहे. पुढचा चेंडू इथे शॉर्टपुल केला आहे. अगदी बॉलला अँगलमध्ये इथे खेळून काढलाय. ऑन साइडला डीप विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषा पार इथे येतोय खणखणीत चौकार 4 धावांसाठी. आपण याच गोष्टींची चर्चा केली, कारण इथे आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू परीक्षित याने हाताळला आणि त्यानंतर शॉर्टपुल इथे केलाय. सक्सेसफुल होतोय आणि त्या दरम्यान चौकार देखील येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. यशराजच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकार येतोय. यशराज आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसं वळण अगदी वेगात घेतोय आणि उसळी देखील त्या ठिकाणी काहीशी कमी आहे. त्याचमुळे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इथे होत नाहीये. चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वेगात आतल्या बाजूला वळवण्यामध्ये यश मिळवतोय गोलंदाज परीक्षित. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ इथे होईल. धावसंख्या होती ती 9 धावा. 9 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा इथे लॉंग ऑफच्या दिशेने पंच केलेला चेंडू 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. परीक्षितच्या बॅटमधून परीक्षित इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर प्रतीक आणि यशराज ही जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी देखील करते. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत. दोन्ही बॅटरने जर आपण पाहिलं तर 12 चेंडू इथे खेळून काढले. त्यामध्ये यशराजच्या माध्यमातून 3 चेंडू खेळण्यात आले, त्यामध्ये 5 धावा आल्यात. तर प्रतीकच्या माध्यमातून 9 चेंडू खेळण्यात आलेत आणि 5 धावा त्या दरम्यान आल्यात. 2 षटकांमध्ये 10 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल. अथर्व इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा या एंडने देखील स्पिन गोलंदाजीला आमंत्रित करण्यात आलंय. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज इथे पुंडे संघाने देखील घेतलाय. कशा पद्धतीने इथे चेंडू वळत होते. पहिल्या डावामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 5 विकेट्स स्पिनर गोलंदाजाने तिथे मिळवल्या आणि त्याचमुळे इथे देखील मुंडे संघाने आपले आघाडीचे स्पिनर गोलंदाज इथे वापरण्यासाठी सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होतोय. अथर्व आंगोलेकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज. पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट आणि टकाटक इथे येतोय चौकार. कव्हरच्या दिशेने गेलेला एक सुरेख आणि देखना फटका 4 धावेंसाठी. अथर्वचं इथे स्वागत चौकाराने केलंय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 143 धावेंचा पाठलाग आहे.
वेगवान फटका इथे खेळण्यात आला कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. इथे मात्र चेंडू अडवता आला नाही, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा लेगलांचा फटका. डीप कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या होते बिनबाद 16. 16 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतंग. अथर्व याला मिळतं यश. पहिला विकेट, पहिला बॅटर. इथे आपण पाहतोय पायचीत होऊन बॅक टू द पॅव्हेलियन. प्रतीक या ठिकाणी आपण पाहतोय बाद होतोय. अथर्व अंगोलेकर अगदी आपण पाहिलं तर मुंबई अंडर-19 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि तो देखील आपल्याला इंडिया अंडर-19 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि आज देखील तो आपल्या संघासाठी चांगली सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुजित उबाळे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने गोलंदाजी देखील अप्रतिम केली. आता फलंदाजीसाठी आलाय आणि या खेळाडूकडे जर या बॅटरकडे जर आपण पाहिलं ना तर नॅचरल अटॅकिंग शॉट खेळणं प्रामुख्याने या खेळाडूकडे पाहिलं जातं. अगदी विस्फोटक बॅटिंग करण्यासाठी हा ओळखला जातो. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तो सज्ज असतो. सुरू आहे. 143 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वा टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा आतल्या बाजूला वळण घेतोय आणि हा फटका खेळणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. इथे बॅटरने देखील रक्षात्मक भूमिकेमध्ये इथे चेंडू खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. ऑन साईडला अगदी वेगवान 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 17चा खतरा इथे टळला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एमईएस संघाची 1 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कार्तिक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला ते यशराज. इथे मात्र दांडी गोल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटर क्रमांक 2 यशराज. त्रिफळाबाद बॅक टू द पॅव्हेलियन. काय गोलंदाजी केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी आपण पाहिला तर वेगात स्केट होतोय. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. इथे 2ऱ्या क्रमांकाचा बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन येतोय. चांगली सुरुवात या षटकाची कार्तिक याची.
दुसऱ्या बॅटरला डगआउटच्या दिशेने पाठवण्यामध्ये यश मिळत आहे. यशराज याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय पुरंजय. डावखरच शैलीचा बॅटर आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. सुजितच्या बरोबरीने इथे धावसंख्या उभी करतोय. 18 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद आहेत. इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. ऑन साईडला चेंडू ढकलून दिला आहे एका धावेसाठी. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साईडला खेळून काढलाय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. एकेरी दुहेरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण गोलंदाजीच तेवढी तिखट आहे. अगदी वेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टर्न देखील पाहायला मिळतोय. अचूक टप्पा देखील आहे. योग्य नियंत्रण देखील आहे आणि गोलंदाजाचं त्या बाबतीत कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी इथे करतोय. बॅटरला इथे अडकवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे. निर्धाव चेंडू आहे. सातत्याने आपल्याला जर पाहायला मिळतं की वेगवान गोलंदाजांच्या विरोधात बॅटर नेहमी आक्रमकता धारण करतात. स्पिनर गोलंदाजांच्या विरोधात फार क्वचितच बॅटरला इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते कारण जो वेगवान गोलंदाज आहे ना त्याची लाईन लेंथ जर बिघडली तर त्यावरती प्रहार करणं तितकंसं सोपं असतं. इथे पाहतोय आपण डावखरे शैलीच्या बॅटरने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. सरळ शरीराचा वेध यष्ट्यांच्या अगदी बरोबर समोर आढळला आहे आणि पंचांनी इथे यष्टीचा वेध घेत असणाऱ्या चेंडूवरती पायचीतचा शिकार ठरवला आहे. 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर पायचीत होऊन तंबूच्या आश्रयाला. LBWचा शिकार बॅक टू द पॅव्हिलियन.
पुन्हा एकदा आपण पाहतोय नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अजित संघाचे संघनायक आहेत. जी पडझड एमएस संघाची होते ती सावरण्यासाठी स्वतः संघनायक इथे मैदानामध्ये येत आहेत. पहिला चेंडू इथे वाईट बॉल, अवांतर धावेसाठी धावसंख्येने वाढ होते. 21 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. कुठल्याही प्रकारचे धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4चा खेळ संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एमएस संघाची होणारी पडझड आपल्या समोर आहे. ते 21 या धावसंख्येवरती 3 आघाडीचे बॅटर बाद झालेत. त्यामध्ये 2 एक यष्टीचित आहे, एक लेग बिफोर द विकेट आहे आणि त्याचबरोबर एक झेलबाल देखील आहे. असे 3 बॅटर इथे बाद झालेत. तर या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असेल एमएस संघाची. सुजित उबाळे आणि अजित या जोडीवरती फार मोठी जबाबदारी. परंतु गोलंदाजीचा जो भरणा आपल्याला मुंडे संघाकडे पाहायला मिळतोय, दोन्ही बाजूने डावखुरे शैलीचा स्पिन अटॅक इथे सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. अथर्व इथे मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या दरम्यान मिळते. डीप काऊ कॉर्नरमध्ये चेंडू इथे जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. 143 धावेंचा पाठलाग आहे. पाठलाग तसं बघायला गेलं तर फार मोठा नाही आहे, परंतु इथे गोलंदाज तो पाठलाग मोठा करण्याचा प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी करतायत, सातत्याने विकेट्स मिळवत आहेत आणि त्याचा फायदा इथे संघाला देखील होतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो अथर्व, ज्याने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट्स मिळवून दिली आणि 9-8 धावा देखील खर्च केल्या. विकेट इथे मॅटर करतात. विकेट घेणं फार गरजेचं आहे. धावा तर इथे खर्च होणारच आहेत. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू अजित साडी. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आणि फाईन लेगच्या दिशेने अगदी मैदानाला समांतर चेंडू जातोय. सीमारेषा पार येतोय. धन धन करत चौकार. 4 धावेंसाठी चांगला फटका इथे सजवलाय. ताकद नाही तर नजाकत आपल्याला पाहायला मिळते. डाव्या एसटीच्या दिशेने मार्गस्थ होणारा चेंडू हलक्या हाताने बॉटम हँडचा चांगला वापर आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने चौकार. 4 धावेंसाठी इथे ताकदीबरोबर इथे युक्तीने देखील बॅटिंग करणं फार गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना, दोन्ही गोलंदाजांना इथे यश मिळालंय. त्यामुळे ते फलंदाजांवरती हवे होण्याचं काम करतील. परंतु अजित देखील तितकाच मातब्बर बॅटर आहे. चौकार ठोकून काढतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने. जेब घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. 27 रन्स ऑन बोर्ड. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. सुजित आणि अजित ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अथर्व याला, एक यशस्वी गोलंदाजाला इथे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटरला देखील चेंडू कळला नाही आणि यष्टीरक्षकाला देखील. अगदी बॅटची आतली कडा आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय. एक नशीबवान चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील
ऑन साईडला चेंडू ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न परंतु तिथे नकार. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात एमईएस संघ पोहोचलाय तो 32 धावेंवर. किती रन झाले? 33 धावा झाल्यात. 6व्या षटकाची सुरुवात. एक धाव नक्कीच पहिल्या चेंडूवरती आली आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. काहीसा मिसफिल्ड आहे परंतु एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. 34 रन्स. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान मिळालेले सिंगल. एकेरी धाव. धावसंख्या होते ती 35 धावा. पहिल्या सुरुवातीच्या तिन्ही चेंडूवरती एक एक धाव घेण्यामध्ये यश दोन्ही बॅटरला अजित आणि सुजितला. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू अजितसाठी. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठल्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी ठरला नाही. चेंडू डॉट आहे. निर्धाव आहे. पॉवर प्लेचा अंतिम षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय परंतु यावरती देखील एकही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी बरोबरच चांगलं क्षेत्ररक्षण देखील इथे सजवलं जात आहे. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे एकेकाच धावेने वाढली जाते. 36 धावा झाल्यात. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 बॅटर इथे बाद आहेत. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील म्हणावी तशी बॅटिंग आपल्याला एमईएस संघाची पाहायला मिळाली नाही कारण चांगली गोलंदाजी तितकीच तिखट माऱ्याची गोलंदाजी आपल्याला मुंडे संघाची पाहायला मिळते आहे. 6 षटकामध्ये अवघ्या 36 धावा दिल्यात 6च्या सरासरीने आणि 3 बॅटर देखील आघाडीचे बाद केलेत एमईएस संघाचे.
षटक क्रमांक 7 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने परफेक्ट गॅप मधून चेंडूला धाडून दिलाय. सीमारेषा पार अजितच्या बॅटमधून येतोय खणखणीत आणि सुरेख फटका. चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने फार वेळानंतर हा चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. चांगला फटका इथे अजितच्या बॅटमधून खेळण्यात येतोय. 40 धावा झाल्यात. अजूनही 103 धावेंची गरज आहे. 83 चेंडू आणि 103 धावेंची गरज. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा आपल्या समोर येत आहे. 83 चेंडूमध्ये 103 धावेंची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काहीसा फंबल इथे मिडअपच्या खेळाडूकडून होतोय. एक धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यामध्ये यश मिळवतोय अजित आणि सुजित. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. 41 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 6 ओव्हर. 7th ओव्हर इन प्रोग्रेस. 7वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला खेळला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. चांगला कमबॅक इथे गोलंदाजाचा देखील पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम गोलंदाजाने देखील सुरेखरित्या केलंय. पुढचा चेंडू सुजित साठी. इथे देखील चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव आहे. पुन्हा एकदा इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या एका धावेने वाढली जाते. 42 धावा झाल्यात. अजूनही 101 धावेंची गरज आहे. इथे स्वीप शॉट आणि त्यानंतर आलेला चौकार. वॉट अ शॉट. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर एमएस संघाची धावसंख्या होते 3 बॅटर बाद 46 धावा. अजूनही 78 चेंडूमध्ये अजूनही 97 धावेंची गरज आहे. 78 बॉल 97 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो शशांक. सुजित साठी पहिला चेंडू इथे फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाहुबली फटका. षटकार 6 धावेंसाठी. इथे बॅट बदलली आणि इथे आपलं शॉट सिलेक्शन देखील बदललंय. अगदी बॅटच्या समोर चेंडू इथे मिळाला आणि सुजित उबाळे इथे या चेंडूला मात्र माफी करणार नाही. चेंडूला फेकून दिलंय अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार 6 धावेंसाठी. या षटकाराची गरज होती एमएस संघाला आणि तो षटकार सुजितच्या बॅटमधून येतोय. या इनिंग मधील पहिला षटकार जो आपल्याला पाहायला मिळतोय सुजितच्या बॅटमधून येतोय. धावसंख्येत 6 ने वाढ.
धावसंख्या होते ती 52 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. चेंडू अगदी दूरवरती गेलाय. पहिल्या चेंडूवरती इथे षटकार ठोकून काढलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने एक पॉवरफुल स्ट्रोक खेळून काढलाय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. या फटक्यांची गरज आहे. अजूनही 90 धावा जवळपास बनवायच्या आहेत. 76 चेंडूंमध्ये 90 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ढकलून दिलंय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा. 54 रन्स. 54 धावा झाल्यात. एक एक धाव देखील किती महत्त्वाची आहे. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर अजित आणि सुजित या जोडीने ते धावांना वेग लावण्याचं काम केलंय. एक एक धाव देखील इथे पूर्ण केली जाते. मोठे फटके देखील खेळले जात आहेत. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मैदानामध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून खेळलं जात आहे. धावसंख्येत वारंवार इथे वाढ होते. 55 धावा झाल्यात. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा. तीन गाड्यांच्या मोबदल्यात 56 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 8चा खेळ संपलाय. 8 षटकानंतर 56 धावा. अजूनही 12 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. म्हणजे 72 चेंडू अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 87 धावींची गरज आहे. 72 बॉल 87 धावींची गरज. 72 बॉल रिक्वायर्ड 87 रन्स. गोलंदाजी मार्कवरती कार्तिक. पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट. पॉईंटच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. अजित आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. संघाचा संगणक आहे. कॅप्टन आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक खेळला जातोय.
जिकडचा चेंडू तिकडल्या दिशेने खेळला जातोय. पुढचा बॉल इथे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षण करणं फार अवघड. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय पुन्हा एकदा अजितच्या बॅटमधून देखना चौकार. 4 धावा. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. इथे देखील कार्तिकच्या गोलंदाजीचा समाचार घेण्याचा प्रयत्न इथे अजितच्या माध्यमातून केला जातोय. 60 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. चेंडू इथे डॉट असेल, निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 9चा खेळ संपलाय आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 60 धावा झाल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते स्टंपिंगसाठी. यष्टीची बॅटर इथे बाद आहे की नाही त्याची पडताळणी इथे तिसऱ्या पंचांकडे केली जाते. आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. इट्स अ नॉट आउट. इथे कुठल्याही प्रकारचा धोका बॅटरला नाहीये. षटक क्रमांक मैदानामध्ये 9चा खेळ संपलाय. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील इथून पुढे देखील अजूनही काही धावेंची गरज आहे. 60 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. 9 षटकं पूर्ण झाली आहेत. 10व्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज द्रुमिल मटकर. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जो आमंत्रित केला जातोय. पहिला चेंडू इथे डॉट आहे. पुढचा चेंडू सुजितसाठी. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. 61 रन्स. 61 धावा झाल्यात.
61 धावा आतापर्यंत झाल्यात. 10वं षटक सुरू आहे. निम्मा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय दुसऱ्या डावातील. इथे देखील स्वीप शॉटचा फटका. ऑन साईडला चेंडू खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. 143 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 62 धावा झाल्यात. हे 10वं षटक आहे. अजूनही 63 चेंडू शिल्लक आणि त्या 63 चेंडूंमध्ये 81 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. 62 चेंडूमध्ये अजूनही 81 धावींची गरज आहे. 143चं आव्हान देखील काहीच एमईएस संघाला इथे पेलणं अवघड होत आहे, कारण गोलंदाजी तितकीच चांगली आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू पंच केला कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण तिथे काहीसं फंबल होतोय आणि त्याचा फायदा 2 धावेंसाठी केला जातोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. 64 रन्स ऑन अ बोर्ड. 64 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 79 धावा करायच्या आहेत. 10व्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे 61 चेंडू आणि 79 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग इथे होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा. तर आता उरलेले 60 चेंडू आणि 60 चेंडूंमध्ये 78 धावेंची गरज आहे. ड्रिंक्स टाईम, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि इथे रणनीती बनवण्यासाठी आपण काही वेळांची विश्रांती देखील घेतोय. ओव्हर 2. निम्मा डाव संपलाय. निम्मा डाव अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 10 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि 10 षटकांमध्ये अजूनही 78 धावेंची जवळपास गरज आहे. 65 झाल्यात. अजूनही 78 करायच्या आहेत. 60 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज ध्रुवल. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार. थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. एक सुरेख आणि देखना फटका चौकार 4 धावेंसाठी. बघा इथे गोलंदाजाच्या वेगाचा प्रॉपर वापर करण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या
बॅटरच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर सुजितने शेवटच्या क्षणी फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि त्याचा फायदा इथे चौकारासाठी चेंडूला मार्गस्थ करण्यामध्ये यश देखील मिळालंय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे आपण मॅच कडे वळतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार आणि इथे येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुजित उबाळेची बॅट. इथे मात्र चौकार आणि षटकाराची भाषा बोलायला लागली आहे. ठाऊक आहे लक्षाचा इथे पाठलाग करायचा आहे. इथे धावा बनवणं देखील गरजेचं आहे. खराब चेंडूवरती प्रहार तर इथे केला जातोय आणि चांगल्या चेंडूवरती देखील धावा इथे मिळवल्या जात आहेत. 4 धावेंनी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे होते ती 73 धावा. 73 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करण्यासाठी इथे चेंडू यष्ट्यांच्या बरोबर मधोमध हाताळला आणि त्यावरती कुठल्याही प्रकारची धाव बॅटरला घेता आली नाही. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने लेगलांचा फटका. ऑनसाईडला चेंडू ढकलून दिलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 74 धावा. 11वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 74 धावा झाल्यात. 3 बॅटर जर आपण पाहिले तर अगदी स्वस्तामध्ये बाद होत झाले, परंतु अजित आणि सुजित या जोडीने डाव इथे सावरलाय. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि त्या दरम्यान आपण पाहतोय लेग बाय स्वरूपाचा येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार जे खर्च करण्यात आले. या 3 चौकारानंतर एकेरी दुहेरी धावेनंतर आपण पाहतोय 11 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 11व्या षटकाच्या समाप्तीनंतर एमएस संघाची धावसंख्या होते 3 बॅटर बाद 78 धावा 78 रन्स. अठ्ठ्याहत्तर धावा झाल्यात. 11 षटकाचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात. अठ्ठ्याहत्तर धावा झाल्यात. 11 षटकांचा खेळ संपलाय. 3 बॅटर इथे बाद आहेत. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय.
भाव्य इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे, वेगवान गोलंदाज. षटक क्रमांक 12 ची सुरुवात. पहिला चेंडू स्टेट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये यश इथे म्हणावं तसं आलं नाही. प्रॉपर टायमिंग इथे करता आला नाही. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे. सुरुवातीचे दोन्ही चेंडू इथे आपण पाहतोय निर्धाव आहेत. जी फलंदाजी आपण या अगोदर ती पाहिली की ज्या फलंदाजीमध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळाल्या स्पिनर गोलंदाजांच्या विरोधात, परंतु इथे गोलंदाजांना लगेचच त्या स्पिनर गोलंदाजांना थांबवून वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केलं आणि लगेचच सुरुवातीचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव देखील येताना पाहायला मिळाले. एक वेगवान मारा इथे करण्यामध्ये यश मिळत आहे. गोलंदाज देखील तितकाच ताकदवान आहे. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू डॉट. फार वेगात चेंडू इथे मार्गस्थ केला जातोय. वारंवार सातत्याने अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 79 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न, लीडिंग एज आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा पार. इथे येतोय एक खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. पहिल्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर त्या चेंडूंवरती धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत, परंतु त्यानंतर सुजितची बॅट मात्र तिथे चौकारांचीच भाषा बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या दरम्यान एक चौकार देखील येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार. धावसंख्या होते ती 82 धावा, 82 रन्स. 82 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी लक्ष फार दूरवरती आहे. अजूनही 61 धावा करायच्या आहेत. 7.03चा रन रेट आहे आणि 7.32चा रन रेटची इथे गरज आहे. इथे देखील शॉर्ट ऑफ पूल केला आहे, परंतु त्या दरम्यान देखील एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 83 धावा. अजूनही 60 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड टू 60 रन्स. 60 धावा करायच्या आहेत. अजूनही 49 चेंडू आहेत. 49 चेंडूंमध्ये 60 धावींची गरज. एकोणपन्नास चेंडू आणि 60 धावा. काहीसं सोपं आणि काहीसं अवघड असं आव्हान आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. पाहूया कुठला संघ या संधीचं सोनं करतोय. कारण सुरुवातीला जे धक्के MES संघाला बसले, कुठेतरी वाटलं की पुंडे संघ या ठिकाणी बाजी मारतोय की काय, परंतु अजित आणि सुजित या जोडीने हा डाव सावरलाय. रंग देण्याचं काम या जोडीने केलंय आणि रंग देत असताना धावांचा पाठलाग देखील योग्य रीतीने केला जातोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं पॉईंटच्या दिशेने आणि तितक्याच वेगवान पद्धतीने धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 84 धावा, 84 रन्स. 12 षटकांचा खेळ संपलाय. 12 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटचे 48 चेंडू आणि 48 चेंडूंमध्ये 59 धावींची गरज. 48 बॉल 59 धावींची गरज.
षटक क्रमांक मैदानामध्ये 13ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ध्रुवेल याला. पुन्हा एकदा ध्रुवेल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय सुजित. धावसंख्या होते ती 85. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. चांगला बॉटम हँडचा वापर. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 86 धावा. 86 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. या पार्टनरशिपने आपल्या संघासाठी फार मोलाचं सहकार्य केलं आहे. ही पार्टनरशिप शेवटपर्यंत जर टिकली तर ही पार्टनरशिप मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या हातातून खेचून घेऊन जाईल आपल्या संघासाठी. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. त्याचमुळे इथे गोलंदाजाला मात्र सूर गवसत नाही आहे. अजित देखील चांगली बॅटिंग करतोय. सुजितच्या बॅटमधून देखील चौकार षटकार आपण येताना पाहिलेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल आहे. ज्याप्रमाणे सुरेख अशी गोलंदाजी सुरू आहे त्याचप्रमाणे इथे बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील बॅकफुटला जाऊन त्याच ठिकाणी चेंडू खेळला जातो. अगदी पॉईंटच्या खेळाडूला इथे बिझी ठेवण्याचं, इथे व्यस्त ठेवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणावं तसं टायमिंग प्रॉपर झालं नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 86 धावा. 87 धावा. सत्याऐंशी धावा झाल्यात. 13 षटक पूर्ण झालेत. 87 धावा. अजूनही 7 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान झेल हातातून निसटलाय. बघा काय क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं असतं. आता सेट बॅटर अजित याने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना चेंडू काही वेळ हवेमध्ये देखील होता, परंतु क्षेत्ररक्षकाने अगदी सोप्पा झेल इथे अजितचा सोडला. कॅचेस विन द मॅचेस. इथे कॅच सोडला अजितचा. संघाचा कर्णधाराचा कॅच सोडलाय. पाहूया तो कॅच इथून मॅच घेऊन जातोय का. पुढचा चेंडू सुजित साठी. इथे देखील त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 89 धावा. 89 रन्स ऑन बोर्ड. 89 धावा झाल्यात. एक एक धाव इथे महत्वाची आहे. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. शॉट फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 90 धावा. 90s. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सुजितच्या बॅटमधून खेळण्यात आलेला एक सुरेख फटका चौकार 4 धावांसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे सुजितने हा फटका खेळून काढला. प्रॉपर टायमिंग केलं. कॅपमध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या अवकाशच्या बाहेर इथे चेंडू जातोय. सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा चौकार 4 धावांसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 94 धावा झाल्यात. बरोबर ना. पुन्हा एकदा वाह, काय गोलंदाजीमध्ये इथे कमबॅक केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. काहीसा स्केट होतोय. वेगात चेंडू इथे मार्गस्थ केला जातोय. पुढचा बॉल. इथे कलात्मक फटका.
क्षेत्ररक्षण काहीसं खराब. जिथे एक होते तिथे मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 96 धावा. 96 रन ऑन अ बोर्ड. इथे 14व्या षटकाचा खेळ संपलाय. 96 धावा झाल्यात. शेवटचे 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 47 धावेंची गरज आहे. 36 चेंडूंमध्ये 47 धावा विजयासाठी. चला इथे मॅचला पुन्हा एकदा आपण वळूयात. पहिला चेंडू इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. वाईट +4 म्हणजे बोनस स्वरूपात 5 धावेंसाठी. बघा इथे पुढे संघाची जी गोलंदाजी आणि जी गोलंदाजी प्रभावशालीची चर्चा आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिली की सर्वोत्तम गोलंदाज या संघाकडे आहेत. परंतु आज म्हणावी तशी गोलंदाजी या संघाची पाहायला मिळाली नाही. काहीशा डाव्या बाहेरचे चेंडू त्यावरती वाईट प्लस एक चौकार आला. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील वेगात पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 3 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. एकशे 4 धावा आपल्याला मैदानामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. हळूहळू या लक्ष्यांचा पाठलाग केला जातोय. चांगली पार्टनरशिप इथे अजित आणि सुजित यांची. पुढचा चेंडू हा देखील ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. सुजितच्या बॅटमधून लहरी एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 105 धावा. सुजित जर आपण पाहिलं तर 38 चेंडूंमध्ये 46 धावेंवरती नाबाद आहे. तर दुसऱ्या बाजूला 33 चेंडूमध्ये 31 धावेंवरती अजित देखील नाबाद आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा पार. मैदानाला समांतर येतोय. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. पुढचा चेंडू अजितसाठी. पुन्हा एकदा एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 110 धावा. 110 धावा झाल्यात. अजूनही 33 बनवायच्या आहेत. हे 15वं षटक आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव घेणं देखील तितकंसं गरजेचं आहे. या जोडीने दाखवून दिलंय की एक धाव घेतल्यानंतर देखील इथे लक्ष्याचा पाठलाग योग्य रीतीने केला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 111 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 111 धावा. नेल्सन धावसंख्या 111. 3 विकेटचं पतंग झालंय. 16वं षटक 15वं षटक इथे मैदानामध्ये आणि तो देखील शेवटचा चेंडू असेल.
म्हणजे 31 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 32 धावेंची गरज. त्या हलक्या हाताने चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय दिला जातोय 15व्या षटकाचा समाप्तीचा. 15व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एमएस संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात 112 धावा. शेवटचे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. 30 बॉल 31. षटक क्रमांक मैदानामध्ये 16ची सुरुवात आणि 16व्या षटकाची सुरुवात. अजितच्या बॅटमधून एक सुरेख फटका चौकारासाठी खेळणारा चेंडू आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 116 धावा. आतापर्यंत अगदी स्ट्रॉंग झोनमधून चेंडू इथे मार्गस्थ करण्यामध्ये अजितला यश मिळत आहे. त्याचबरोबर चांगली साथ शुभमने सुजितने देखील दिली आहे. अजित आणि सुजित दोघांच्या नावामध्ये जीत आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 16चा खेळ संपलाय. 16 षटकांच्या समाप्तीनंतर 120 धावा झाल्यात. आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 23 धावेंची गरज आहे. 24 बॉल 23 जिंकण्यासाठी.
24 चेंडू आणि 23 धावेची गरज. वा, इथे काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सुजित उबाळे त्या ठिकाणी होतोय बाद. सेट बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. 49 या धावसंख्येवरती सुजित या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय तेजस. सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी 49 या धावसंख्येवरती सुजित झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय, तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे तेजस. षटक क्रमांक मैदानामध्ये 17व्याची सुरुवात आणि सुरुवातीलाच इथे गोलंदाजाला मिळतं यश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अथर्व. चांगली गोलंदाजी इथे करतोय. पहिला देखील स्पेलमध्ये त्याने 2 विकेट पूर्ण 1 विकेट घेतली होती आणि लगेच दुसऱ्या स्पेलमध्ये देखील आपण पाहतोय त्याने 1 विकेट इथे घेण्यामध्ये त्याला यश मिळत आहे. नवीन बॅटर आहे जो तेजस. आतमध्ये जर आपण पाहिलं तर तेजस आणि त्याच्याबरोबरीने अजित ही जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू अथर्व याचा तेजससाठी. इथे तेजसने आले आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 121 धावा. अजूनही 22 चेंडू आणि 22 धावींची गरज आहे. 22 बॉल 22 रन बॉल इक्वेशन. 22 चेंडू मध्ये 22 धावींची गरज. चार मारला. मारायला लावू की त्यांना पटपट मारायला लावू. गोपाली धावसंख्या इथे आपण पाहतो 123. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष दिलं तर 16.3 चेंडू झालेत आणि स्कोर कार्ड होते 1-2-3 वरती 4 आउट. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळून काढलाय. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 124 धावा. अजूनही रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 5.70 धावेची गरज आहे. अजूनही 19 करायच्यात. 20 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. 20 बॉल 19. स्ट्राईकला आपण पाहतोय तेजस. गोलंदाजी मार्कवरती येतो अथर्व. इथे देखील डॉट. शेवटचे 18 चेंडू आणि 19 चेंडू आणि 19 चेंडूमध्ये 19 धावेंची गरज आहे. 19 बॉल 19. काय मॅच इथे झाली आहे. दोन्ही बाजूंनी टफ कॉम्पिटिशन आहे, परंतु सध्याचा विचार करता हा संघ ही मॅच एमएस संघाच्या बाजूने बऱ्यापैकी झुकले. परंतु इथे पुन्हा एकदा तेजसच्या बॅटमधून तेजस्वी कामगिरी करणारा 101 फटका. स्वीप शॉट. स्लॉप हिट येतोय चौकार. 4 धावेंसाठी.
4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 128 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज आहे. 18 बॉल 15 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात इथे 128 धावा झाल्यात एमईएस संघाच्या. अजूनही 15 धावा बनवायच्यात आणि 18 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 18 बॉल 15 धावा. इथे 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज होती. अजितच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने केलेला फटका, त्यावरती आलेला 2 धावा. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 130 धावा. अजूनही इथे 13 धावा बनवायच्या आहेत. 13 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू इथे विकेट आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. टीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. 6 धावेंसाठी. वाडा इनिंग. कॅप्टन नॉक्ड इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टनच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 50 धावा इथे होत आहेत पूर्ण. 54 धावेंवरती नाबाद आहे अजित. जी पडझड होती ना ती पडझड सावरताना आपण सुजित आणि अजित या जोडीला पाहायला मिळालं आणि या जोडीने अगदी धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न देखील इथे यशस्वी होतोय. काय इथे बॅटिंग केली जाते अजित सुरेखरित्या. एकदा विकेटवरती बॉल कळून आला की कशा पद्धतीने खेळायचा आहे, कशा पद्धतीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर मात्र इथे अजितला थांबवणं फार अवघड. पुन्हा एकदा अजितच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि स्कोर आर लेवल. 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज. एमईएस संघ फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावरती. अजूनही 15 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. 1 रन्स टू रिक्वायर्ड. चौदा चेंडूंमध्ये अजूनही 1 धावेची गरज आहे. अजित पुन्हा एकदा प्रयत्नशील होता की फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळायचा आहे. इथे देखील हलक्या हाताने चेंडू खेळला आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय विजयी धावसंख्या इथे पूर्ण केली जाते. एमईएस संघ या स्पर्धेतील CSK T20 ट्रॉफी मधील दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे आणि उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मैदानामध्ये संपन्न होईल. आज इथेच आपला दिवस समाप्त होतोय. काय मॅच या ठिकाणी रंगली. शेवटच्या मॅच मधील सेमीफायनल मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय शुभम मेड याला. 5 विकेट्स त्याने पटकावल्या आणि त्याचबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड गाईज. वेल प्लेड एमईएस संघ. फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन. उद्या सकाळी ठीक 10 वाजता मेगा फायनलला सुरुवात होईल. एका बाजूला एमईएस संघ तर दुसऱ्या बाजूला ईगल संघ. या 2 संघांमधील फायनल मॅचला सकाळी 10 वाजता या ट्रॉफीचा महाअंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न होईल. तोपर्यंत सर्वांनाच उद्याच्या दिवसासाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद.